मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे क्रांती चौक येथे गायरानधारकांचे जेल भरो आंदोलन आज दिनांक 18 ऑगस्ट सकाळी 12 वाजता। राज्यातले जे सरकार आहे या सरकारने आतापर्यंत दलित, आदिवासी, ओबीसीच्या विरोधात अनेक शासन निर्णय काढले आहे। 17 जुलै रोजी गायरान जमीनवरती ज्यांनी अतिक्रमण आहे ती ताबा हे 40 वर्षापासून त्यांचा निष्कषित करण्यात ठरला आहे। इथले स्थानिक अधिकारी आमची नोंद करून घेत नाही, त्यामुळे आमच्या गायरान जमिनीचा पुरावा कुठून द्यायचा। राज्यातल्या सरकारने जे आहे ते एक नंबरचं भ्रष्टाचारी सरकार आहे असा घणाघात रमेश गायकवाड यांनी सरकारवर केला आहे। वारंवार आंदोलन करावं लागतं, मात्र प्रशासन तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतं। या राज्यातलं जे सरकार आहे त्या सरकारनं आतापर्यंत दलित, आदिवासी आणि ओबीसीच्या विरोधात अनेक शासन निर्णय काढलेले आहेत। त्यापैकी त्यांनी आता 17 जुलै 2025 रोजी गायरान जमिनीवर ज्यांचं अतिक्रमण आहे किंवा ज्यांचा ताबा आहे गेल्या 40 वर्षापासून त्यांना निष्कासित करण्याचं ठरवलेलं आहे। आणि या ठिकाणचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि माननीय तहसीलदार हे आमच्या अतिक्रमणाचा पंचनामा करत नाही किंवा अतिक्रमण नोंद होईला ते नोंद करत नाही, म्हणून गायरान जमिनीचा शासकीय पुरावा होऊ शकत नाही। म्हणून आमच्यावर शासनानं या राज्यातलं सरकार जे आहे ते अत्यंत भ्रष्ट आहे। त्यांना 52,000 कोटीच्या गुंतवणुकीच्या नावाखाली या ठिकाणी गोरगरिबांचे घरं पाडले। जी श्रीकांत यानं महापालिकेत शहराच्या महापालिकेत जी श्रीकांत याने गोरगरिबांच्या वार्डातून त्यांनी रस्ते नेले आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं शहर बकाल केलं। आमचं शहर हे औद्योगिकदृष्ट्या आणि ऐतिहासिक असं शहर असताना त्या शहराला आणि या जिल्ह्याला बदनाम करण्यासाठी या ठिकाणचं राज्य सरकार काम करीत आहे। आणि हे सरकार मनवादी सरकार आहे, जातीवादी सरकार आहे। त्यामुळं ते आमच्या लोकांच्या नावे जमीन करत नाही आणि आमच्या लोकांचा आर्थिक स्तर उंच होऊ नये असा या सरकारचा प्रयत्न आहे। मात्र लोकप्रतिनिधी जे आहे लोकप्रतिनिधी काढताना पाहायला मिळत नाही, साथ देतात। हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते भांडवलशाही व्यवस्थेमधले आहेत। त्यांना गोरगरिबाशी काही घेणं देणं नाही। ते भीती दाखवतात आणि निवडून येतात। ते जाती धर्माचं राजकारण करतात। त्यांना विकासाचं राजकारण नको। आम्हाला विकासाचं राजकारण पुढे घेऊन जायचं या जिल्ह्याचं, या मराठवाड्याचं। आणि म्हणून मराठवाड्यात पुढच्या काळामध्ये त्यांचा एकही आमदार विधानसभेत जाणार नाही। या दृष्टीने आम्ही 3 वर्ष संघर्ष यात्रा काढणार आहोत। आम्ही जेल भरो आंदोलन केलेलं आहे आणि जेल भरो आंदोलनाच्या निमित्तानं आमचा सरकारला इशारा आहे की हे आंदोलन आता एक प्रातिनिधिक स्वरूपाचं झालेलं आहे। पुढच्या काळामध्ये जर आमचं सर्व राज्यातले गायरानधारक भूमी आणि त्याचप्रमाणे फॉरेस्ट जमिनीवर जे अतिक्रमण करणारे लोक आहे वन खात्याच्या, त्यांचे वन हक्काचे दावे जर त्यांनी निकालात काढले नाही तर या राज्यामध्ये आगडोंब उसळेल आणि तो आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही। आमचं आंदोलन ज्यावेळेस आम्ही मुंबईला 10 लाख लोक भूमी शेतमजूर घेऊन जाऊ, त्यानंतर या फडणवीसांना या सरकारमध्ये राहता येणार नाही। आम्ही मुंबईला जाणार आणि 1960ला आमचे दिवंगत नेते, रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये सर्व जेल अपुरे पडले होते, साऱ्या शाळा अपुऱ्या पडल्या होत्या। त्या धर्तीवर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करणार आहोत।